आता तू कर. ती सगळी कामं करायचा, जमेल त्या मार्गाने पैसा कमवायचा रे. कष्ट. हा आणि हागी हागी करा आता, हागी 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 हागी. हा नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आयपन भारीमध्ये. सो खूप दिवसांनी मी एक व्हिडिओ शूट करते आहे. बरेच दिवस गॅप झाला आहे मला माहिती आहे, कारण काही ना काही चालू होतं त्यामुळे ते पॉसिबल नाही झालं. तर म्हटलं चला आज आपण व्हिडिओ शूट करूया, कारण आज आहे फ्रेंडशिप डे. सो सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि फ्रेंडशिप डे आहे तर म्हटलं चला की माझी एक मैत्रीण आहे, बालमैत्रीण म्हणू शकता तुम्ही, लहानपणापासूनची. म्हणजे आम्ही अगदी बालवाडीपासून सोबत असू. तर तिला भेटायचा माझा प्लॅन आहे. म्हणजे असं काहीही ठरलेला प्लॅन नव्हता, पण म्हटलं सडन झाला आहे, कारण तिकडं थोडं काम पण होतं पंकजचं. तर मी म्हटलं चला आपण तिला भेटूया. फ्रेंडशिप डेचं एवढं छान रिझन आहे, छान दिवस आहे, तर तिला भेटणं पण होईल. कारण की मी एका टोकाला राहते आणि ती एका टोकाला राहते. सो आमचं वर्षातनं एखाद्या वेळेस वगैरेच भेटणं होतं. असं काही ठरवल्याशिवाय एक भेटणं होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे असा चान्स म्हटलं मी सोडणार नाही. तिच्याकडे तिथं चाललो आहे तर तिला नक्की भेटायला जाते. तिला पण एक छोटी मुलगी आहे आणि रुहीला पण मजा येईल तिच्यासोबत, ते पण भेटतील. सो मागे पण आम्ही भेटलो होतो एकदा, पण तेव्हा आम्ही दोघीच भेटलो होतो, रुहीला आणि तिची मुलगी सावी. तिला नाही भेटलो, त्या दोघींना नाही भेटवलं. तर म्हटलं चला आज त्यांना पण भेटूया, त्यांना पण मजा करता येईल. तर दोघी मस्त मजा करतील. जसं आम्ही दोघी सोबत होतो लहानपणापासून मैत्रिणी, तसं त्यांची पण ओळख होईल. आम्ही मैत्रिणी, आमच्या मुली त्या मैत्रिणी. तर तसं काहीतरी प्लॅन आहे आमचा आज जायचा. तर आम्ही काय आताच सकाळी जस्ट सगळं आवरून घेतो, जेवण करून निघू. खरं तर रुहीला थोडं बरं नाही, खोकला वगैरे झाला आहे, त्यामुळे जावं की नाही असा प्रश्न होता. पण म्हटलं ठीक आहे. तिला म्हटलं तर ती म्हटली नाही मी रेडी आहे, मला यायचं आहे खेळायला. आणि मग ती ठीक आहे म्हटलं चला ठीक आहे. थोडंफार बाहेरचं मी अवॉइड करणार आहे खाऊ घालणं, घरून थोडंफार बनवून घेणार आहे. आणि मी आज दोघींसाठी वॉफल बनवून घेऊन जाणार आहे. काय बनवते कसं ते तुम्हाला त्याचा डिटेल व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकला आहे, तो तुम्ही तिथे बघू शकता. हेल्दी वॉफल कसे बनवले काय, तो ते बनवून मी घेऊन जाणार आहे त्यांच्यासाठी. आणि त्यामुळे बाहेर जरी गेलो तरी मी तिला खाऊ घालू शकते काहीतरी ते. सो असा प्लॅन आहे. सो काय करतो काय नाही कसं ते तुम्हाला दाखवतेच. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. स्टे ट्यून. काय सावी किती वर्षाची आहे? सावी तुझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे. हा. बरं मी काय म्हणते, आता तुझे दुसरे अविरा अवन्या पण येणार नाही आहेत, त्यांना बरं नाही आहे, मग आपण पण नको जायलात का? नाही. तुला पण बरं नाही ना? नाही मला जायचं. तुला बरं आहे का पण? हा बरं वाटतंय? जायचं मग? ठीक आहे. कोण आहे तिथे? सावी. हा ठीक आहे चला. तू आता थोडंसं खाऊन घे मग आपण जाऊ. गाडीत झोपायचं. आई काय गाडी झोपायचं? मग तुझी झोप होईल ना गाडीत आपण जाईपर्यंत. मग मी उठून मग काय करेन? खेळायचं मग सावी सोबत. पण तर बॉल खेळायला तर जाऊया. हा बॉल खेळायला पण जायचं. हो. मग तिथं काय खायचं? काय खायचं? डोनट नाही खायचं. डोनट नको. बरं मग मला वाफल पण नाही. वॉफल पण नाही, मी घरी बनवून देते. ओके. अजून सूप देईल मी तुला बाहेर. सूप बाहेर सूप का देईल तू? मग दुसरं तुला नको ना, तुला बरं वाटत नाही, खोकला येतोय ना, म्हणून तू सूप देईल. सूप कशी काय देशील तू? देऊ शकते ना बाहेर. आई त्या अविरावाने आपण पिझ्झा का खायला गेलतो? असंच बाहेर, तेव्हा बरं होतं सगळ्यांना म्हणून. सगळ्यांना बरं होतं. अविरावान्याला पण होतं. आता तू आणि सावी खेळा. आता मी आणि सावी खेळू. हो मी आणि सावी खेळू. चलो मग आवर चल. झाले तो वॉफल रेडी. इथे पराठा आणि बनाना सगळं घेतलंय. सो पॅक करते पटकन. चलो. सो रेडी झालो आहे आम्ही, पण रुही झोपली आहे त्यामुळे मग तिला असं झोपेतच घेऊन जातो, कारण की तसं 1 तास जायला लागणार आहे, तर तिची झोप होऊन जाईपर्यंत. सो चला निघतो आहे आम्ही आता. आणि म्हटलं चला काहीतरी फ्रेंडशिप डे म्हणून थोडंसं पिंक मी वेअर केलं आहे. सो आता निघतो. ॲक्च्युली माझी काल रात्री झोप नाही झालेली आहे, कारण मी काल पूर्ण 1 डे ट्रॅव्हल केलं आहे नगर टू पुणे. जाऊन येऊन रात्री 9ला 9:30ला पोहोचले मी. आणि आज परत निघतो. सो आता थोडंसं गाडीत झोपेल, तेवढीच मी पण फ्रेश होऊन जाईल, मग रुही पण फ्रेश होऊन जाईल. चला मग निघू. कुठे चाललो आपण? कुठे कुठे कुठे
माझ्या फ्रेंडकडं. आणि तिच्याकडे तिची कोण आहे मुली, तिचं काय नाव आहे? सावी. ते दुसऱ्या होत्या बाळा. ते दुसऱ्या होत्या. जाऊ दे, तू थोडं चोप येतच येते. सावी येते बाळाचं. हो का? हॅलो. इथं दिसले आम्हाला रोड. अगं ती माग लागली. मी म्हटलं एकदम राहू दे. हा म्हणलं मी जातो. म्हटलं तर वर सोडून आम्हाला. बघ सावी आली बघ. अगं ही सावी आहे बघ, तिला रुही बोल. हॅलो. शेक हँड कर. शेक हँड. तुला वाटतंय सावीला मी फोटो काढते पण तिला मजा वाटते बा. बघ स्वतः काढते. बापरे. बाहेर सावी बघ, ही छोटी अमृतच आहे बघ. सावी कोण आहे गी? तिला दे, सावीला दे. हे दे वरचं. तू करा नंतर पेंटिंग. तिला दे. हे खायला दे. पोहोचलो आणि त्या दोघींना सोडून दिलं. मग त्या दोघींचं खेळणं सुरू झालं, काय काय खाणं सुरू झालं. आम्ही आमच्या गप्पांमध्ये बिझी झालो आणि त्या दोघी त्यांच्या खेळण्यात बिझी झाल्या. आणि मग थोड्या वेळ घरी खेळल्यानंतर मग आम्ही गेलो त्यांना घेऊन बाहेर फन पॅलेसला. म्हटलं चला तिथं त्या दोघी पण एन्जॉय करतील आणि आम्ही पण थोडासा आमचा मी टाईम एन्जॉय करू शकू, म्हणजे आमच्या दोघींना पण गप्पा मारता येतील. म्हणून मग आम्ही त्यांना घेऊन गेलो बाहेर. आणि खूप दिवसांनी, म्हणजे मला वाटतं खूप वर्षांनी आम्ही दोघी असं बाईकवर, आणि ते पण या दोघींना घेऊन गेलेलो. सो एक ॲडव्हेंचरस राईड होती आमची. ती मजा आली पण सगळी. झोपून द्या बॉलमध्ये. बाय. इकडे बघा. उड्या मारा आता. मुली खेळण्यात बिझी होता, म्हणून मग आम्ही आमचा एक फोटो रिक्रिएट केला जो आमचा लहानपणीचा होता सोबत. सेम त्याच्या पोजमध्ये आम्ही दुसरा फोटो काढला खूप वर्षानंतर. मजा आली सगळे करताना. अगं हातात घालायचे म्हणून. बरोबर केलं. गेला आता घाल. असं घालायचं. असं कर, पाकवायचं आणि घालायचं. दुसऱ्या हाताने हे सोड. घाल तिच्या हातात. घाला. व्हेरी गुड. आता तू घाल. सगळी कामं करायचा, जमेल त्या मार्गाने पैसा कमवायचा रे. कष्ट. आणि हागी करा आता. हागी हा. इन्व्हेस्टमेंट तुमचे तोंड रोस्ट और वेट में क्या है ना मसाला सांगतो गोष्ट आम्ही काढतो. बघा मी सावी आणि रुही खाताय. अच्छा ठीक है, ये बोन वाला तुला फार आवडते गोष्ट. हो, त्यांना फार आवडतं. मी पण सारखी गोष्ट सांगत राहते. पाहिजे का बोन? व्हिडिओ काढूया आहे.
हो सो खूप मज्जा आली खूप दिवसांनी भेटून पण आणि माहीत नाही परत कधी प्लॅन होईल पण फ्रेंडशिप डेला एवढं छान आमचा प्लॅन झाला लकीली. सो हा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटतो काय ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं ऐकपण आणि बायपण दोन्ही एन्जॉय करा. बाय.